ती सामाजिकता आपण जपत असतो, त्या सामाजिकते बाबतीत असणारे हे प्रश्न असतात. त्या विशिष्ट प्रसंगी आपण कसे वागणार आहोत, आपली कोणती कृती योग्य ठरेल किंवा कोणती कृती अयोग्य ठरेल, याचं मापन या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये केलं जातं. मग वेगवेगळे जे प्रसंग असतात आपल्या आयुष्यातले, म्हणजे आपली शाळा असेल, शाळेतला प्रसंग असेल किंवा शाळेत गेलेली सहल असेल, एखाद्या ठिकाणी आपण काही कामानिमित्त रांगेत उभे आहोत किंवा बसने प्रवास करत आहोत, रेल्वेने प्रवास करत आहोत किंवा यात्रेत गेलेलो आहोत, तर त्या प्रसंगानुरूप आपली कोणती कृती योग्य ठरेल हे या घटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. सामाजिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या कृती समजून घेण्याची क्षमता. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या कृती, म्हणजे मग त्या कृती समजून घेणं, अयोग्य आहे की योग्य आहे, मी जे करतोय ते योग्य आहे का, किती अयोग्य आहे, नेमकं मी या प्रसंगी नेमकं काय करायला पाहिजे, ह्याच्या स्वतःच्या कृती आहे. आणि इतरांच्या कृती समजून घेण्याची क्षमता. आणि इतर म्हणजे आपलं घरातील व्यक्ती असतील, मित्र मैत्रिणी असतील, किंवा आणखी कुणी आपल्याला दररोज भेटणाऱ्या अनेक व्यक्ती असतील, तर त्यांची कृती समजून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. म्हणजे पहा, एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या वागण्यातून त्याचा जो दृष्टिकोन आहे तो समजून घेण्याची, त्याच्या त्या कृतीमागील जो त्याच्या मनामध्ये जो विचार आहे किंवा त्याला नेमकं काय वाटतंय किंवा एखाद्या प्रसंगी आपण काय कसे वागलो पाहिजे, किंवा एखादा आपला मित्र असेल, मैत्रीण असेल, किंवा आणखी कुणी असेल, तर त्यांची वागणूक कशा पद्धतीची असते, त्यांनी नेमकी कृती कोणती केली पाहिजे हे समजून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. आता ही जी सामाजिक बुद्धिमत्ता असते, ती सामाजिक बुद्धिमत्ता व्यक्तींच्या अनुभवातून विकसित होते. म्हणजे कुणीही व्यक्ती असो, तुम्ही मी सर्व कोणतेही समाजातील व्यक्ती असो, तर त्यांच्या अनुभवातून ती विकसित होते. म्हणजे एखाद्या प्रसंगी एखाद्या घटनेच्या वेळी आपल्याला जे अनुभव येतात आणि त्यातून आपल्याला समजतं चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, मी हे करायला पाहिजे होतं, मी हे करायला नको होतं, किंवा एखाद्याने असं बोलायला पाहिजे होतं, एखाद्याने असं बोलायला नको होतं, अशी मदत करणं शक्य होतं, ती मदत करायला हवी होती. मग हे जे अनुभव येतात वेगवेगळे, शाळेच्या वर्गामध्ये असू, शाळेच्या मैदानावर असू द्या किंवा इतर सामाजिक प्रसंगी, किंवा इतर ज्या वेगवेगळ्या आपण ज्याला आपण म्हणू इव्हेंट असतात, त्याच्यामध्ये आपण जेव्हा सहभागी होतो, आपण प्रवास करतो, सहलीला जातो, मग या सगळ्या प्रसंगांमध्ये जे अनुभव येतात त्या अनुभवातून ही सामाजिक बुद्धिमत्ता विकसित होत असते. मग आपल्याला आलेला अनुभव, एखाद्या वेळी आलेला अनुभव जर अयोग्य असेल, तर आपण दुसऱ्या वेळी निश्चितपणे त्यावर विचार करतो की मागच्या वेळेस मला असा अनुभव आला होता, आता काहीतरी चुकीचं व्हायला नको, माझ्याकडून अयोग्य कृती व्हायला नको. त्याच्यामधून ही सामाजिक बुद्धिमत्ता विकसित होत असते. म्हणजे तुम्ही मैदानावर एक उदाहरण पाहूया आपण, की शाळेत गेल्यानंतर शाळेच्या मैदानावर तुम्ही खेळत आहात आणि मग ते खेळताना एखादा विद्यार्थी ज्यावेळेस खेळताना पडतो, त्याला काहीतरी इजा होते, जखम होते, मग त्यावेळेस बऱ्याच मुलांना तो पडलाय म्हणून हसू येतं, आहे की नाही, म्हणजे तो एक जोक वाटतो, विनोद वाटतो, त्या बिचाराला लागलेला असतो आणि आपण हसतो, आहे की नाही, आणि जवळ उभे राहून हसतो. आणि अशा वेळेस एखादा मित्र त्याचा येतो, त्याला उठवतो
आणि घेऊन जातो, आहे की नाही, शिक्षकांना सांगतो. मग तो जो अनुभव त्याला आलाय स्वतःला, म्हणजे जो पडलाय त्याचा अनुभव असेल, किंवा त्याचा जो मित्र आलाय त्याला घेऊन चाललाय की गच्चीवर काहीतरी उपचार करू आपण, त्याचा अनुभव दुसऱ्या वेगळा असेल, तुमचा अनुभव वेगळा असेल. मग जो पडलेला आहे त्याचा अनुभव तुमच्याबद्दलचा वाईट असणार आहे. म्हणजे मी पडलोय, मला लागलंय आणि हे फिदी फिदी हसत आहे, बरोबर. किंवा त्याचा मित्र त्याला जो उचलतोय त्याचा अनुभव असणार आहे की हा पडलाय आणि ही मुलं विशाल हसत आहेत. मग त्याचा तुमच्याबद्दलचा अनुभव काय आहे? तुमची कृती त्याला चुकीची वाटणार आहे. त्या मित्राला ज्याला जखम झाली त्याला पण नुसतं बघणाऱ्यांची कृती चुकीची वाटणार आहे, त्याला राग येणार नाही, बरोबर. आणि तुम्हाला काय वाटणार आहे? तो पडलाय, आपल्याला काय करायचं, ठीक आहे, नाही हसू येणार आहे कसा पडला. आणि मग दुसऱ्यांना मित्रांना तुम्ही असं ऍक्शन करून दाखवणार की तो असा पडला, आम्ही हसलो, म्हणजे मज्जा वाटली, आहे की नाही, असं होतं. मग ही ही जी बुद्धिमत्ता आहे, सामाजिक बुद्धिमत्ता, की एखाद्या प्रसंगी तुमची कोणती कृती योग्य ठरते हे ठरण्यासाठी वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला येत असतात, आणि त्या अनुभवातून ती कृती ती सामाजिक बुद्धिमत्ता विकसित होत असते, बरोबर. म्हणजे समाजामध्ये आपण कसे बोलणार, कसं वागणार आहोत, कोणती कृती कोणत्या प्रसंगी आपली योग्य आहे की अयोग्य आहे, हे ठरवणारी बुद्धिमत्ता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता असते. नाही, भावनिक बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. आपण आज सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्तेचे दोन जर भाग केले, तर एक भावनिक बुद्धिमत्ता असेल किंवा एक सामाजिक बुद्धिमत्ता असेल. तर त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. सामाजिक बुद्धिमत्ता व्यक्तींच्या अनुभवातून विकसित होत असते. पुढे पाहूया. हा, सामाजिक बुद्धिमत्ता एक महत्वाचं कौशल्य आहे, आणि ते कौशल्य प्रत्येकाला जमलं पाहिजे. बऱ्याच जणांना सामाजिक बुद्धिमत्ता हे कौशल्य जमत नाही. म्हणजे समाजामध्ये आपली कृती योग्यच ठरली पाहिजे, आहे की नाही. अयोग्य जर ठरली तर ते कौशल्य त्या व्यक्तीमध्ये नाही असं म्हणावं लागेल, आहे की नाही. तुम्ही एसटी बसने प्रवास करत आहात, एसटी बसमध्ये किंवा दुसरी एखादी बस आहे त्याने प्रवास करत आहात, आणि त्या प्रवास करत असताना तुम्हाला छानपैकी सीटवर बसायला जागा मिळालेली आहे, बरोबर. आणि एखादे वृद्ध आजोबा आलेले आहेत किंवा एखादी आजी आलेली आहे आणि हातामध्ये काष्टी आहे, बरोबर, आणि ते बिचारे उभे आहेत. त्यावेळेस तुमची जी कृती आहे, ती कृती करण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य खूप महत्वाचं आहे, बरोबर. मग हे सामाजिक बुद्धिमत्ता एक प्रकारचं कौशल्य आहे, स्किल आहे. आणि ते स्किल प्राप्त झालेलं आहे की नाही याचं हे तपासण्यासाठी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. तो सामाजिक कृतीवर, सामाजिक प्रसंगामध्ये तो विचारला जाणारा प्रश्न असतो, बरोबर. पुढे पाहूया. पहा, सामाजिक बुद्धिमत्ता जीवनातील सर्व पैलूमध्ये यशस्वी होण्यास मदत करते. जीवन जगत असताना, समाजामध्ये वावरत असताना अनेक पैलू जे असतात, प्रत्येक आपण एखाद्या ज्या अशा मोठ्या माणसांची नावं घेतो की अमुक व्यक्ती खूप चांगले होते किंवा चांगले आहेत, त्यांनी वेगवेगळी इतरांना मदत केलेली आहे, बरोबर. ते प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात, आणि ते त्यांना असं वाटतं की प्रत्येकाचं चांगलंच व्हावं, नाही की नाही. मग जीवनातील सर्व पैलूमध्ये यशस्वी होण्यास मदत करते. म्हणजे आपल्या आपण भारत देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तर जे यशस्वी व्यक्तिमत्व आहे किंवा जे आपले महापुरुष आहेत, बरोबर, तर त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे, किंवा सध्याच्या काळात एखादा मोठा व्यापारी असतील, उद्योगपती असतील, एखादे अधिकारी असतील किंवा एखादे शिक्षक असतील, एखाद्या गावातील एखादी सन्माननीय व्यक्ती असेल, ते यशस्वी का झाले, तर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. समाजात आपण काहीतरी देणं लागतो हा विचार
त्यांनी केलेला असतो आणि तो विचार त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो. आवाज क्लिअर होता. तर अशा ज्या यशस्वी ज्या व्यक्ती असतात किंवा आपल्याला प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर वाटत असतो, आहे की नाही, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळत असतं. मग ह्या व्यक्ती का एवढ्या यशस्वी झाल्या, तर त्यांच्यामध्ये सर्व पैलू मध्ये यशस्वी होण्यास मदत करणारी सामाजिक बुद्धिमत्ता असते ती त्यांच्यामध्ये असते. कधी कधी एखादा खूप हुशार मुलगा असतो, खूप हुशार व्यक्ती असते, हे का नाही, परंतु त्या हुशार व्यक्तीला, त्या हुशार मुलाला आपण एक छोटं उदाहरण जर घेतलं तर कधी कधी काहींना मित्र खूप कमी असतात पहा, हे का नाही, आणि समाजामध्ये त्यांचं बोलणं वागणं याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं, आहे की नाही. ते फक्त शाळेत यायचं, खूप अभ्यास करायचा, मार्क मिळवायचे, परंतु समाजामध्ये वावरत असताना आपण आपली भाषा, बोलण्याची भाषा कशी आहे, आपली कृती आपण कशा करतोय, एखाद्या प्रसंगी आपलं वागणं कशा प्रकारचं आहे, हे सगळी जी कौशल्य आहेत. तर अशी सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेली दिसतात. बरोबर. म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता जीवनातील सर्व पैलूमध्ये यशस्वी होण्यात मदत करते, असं जे वाक्य आहे, जीवनात यशस्वी होण्यामध्ये मदत करते. जी जी माणसं जी जी माणसं जीवनामध्ये यशस्वी झालेली आहेत, त्यांचा जर अभ्यास आपण केला, त्यांच्याविषयी वाचलं, ठीक आहे ना, त्यांच्याविषयी आपण भाषण करतो, बरोबर, जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये भाषण करतो, यांच्याबद्दल काहीतरी सांगतो, मग त्यांच्याकडून इतकं भरपूर काही शिकण्यासारखं असतं. आणि त्या शिकण्यातून ते जसे यशस्वी झाले तसं आपण थोडं तरी यशस्वी होऊ शकतो. म्हणून सर्व पैलूमध्ये यशस्वी मदत, म्हणजे यशस्वी होण्यासाठी मदत करण्याची बुद्धिमत्ता आहे ती सामाजिक बुद्धिमत्ता आहे. बरोबर. आता आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, भरपूर पाऊस पडलाय, बरोबर, पुराची परिस्थिती आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही लोक जे आहेत, काही व्यक्ती जे आहेत, काही माणसं आहेत, त्यांनी त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काम सुरू केलेलं आहे. ते स्वतःहून पुढे आलेले आहेत, बरोबर. त्यांनी मित्र जमवलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या मित्रांच्या माध्यमातून, समाजातील व्यक्तींच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याचं त्यांचं नियोजन सुरू आहे. पहा, तुम्ही बातम्यांमध्ये याच्यामध्ये ऐकलं असेल का, किंवा कोणी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, वह्या असेल, पुस्तक असेल, ज्यांच्या घरामध्येच पाणी शिरलंय, सगळं भिजून गेले, अशा ठिकाणी वही पेन पुस्तकं देत आहे, कोणी खाण्याच्या वस्तू देत आहेत. त्याने ते नियोजन केले आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकी जी आहे की आता आपण या लोकांना मदत केली पाहिजे, असं काही लोकांना वाटलेलं आहे. आणि हे वाटणं कसं आहे, त्यांच्या सामाजिक बुद्धीचं दर्शन घडवणारं द्योतक आहे. म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे की काही लोक संकटात आहेत, त्यावेळेस आपण मदत केली पाहिजे, आपण पुढं झालं पाहिजे, बरोबर. म्हणजे तुम्ही कितीही मोठे असाल आणि जर तुम्ही दुसऱ्याला अजिबात मदत करत नसाल, तर तुमच्यामध्ये निश्चित सामाजिक बुद्धिमत्तेची कौशल्य तुम्ही प्राप्त केलेली नाहीत, किंवा ती कौशल्य तुमच्यामध्ये नाहीत असंच म्हणावं लागेल. म्हणजे आता सध्याचा मी जो मी प्रसंग सांगितला, पूर परिस्थिती, बरोबर, त्या परिस्थितीमध्ये आपण कसे वागतोय, आहे की नाही, किंवा तिथं आपल्यामध्ये आपण एखाद्या संकटात सापडू नये म्हणून आपण कशा पद्धतीने, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल पहा, आहे की नाही, पुलावर पाणी आलेलं आहे आणि तरीही काही लोक गाडी घेऊन चाललेले आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लोक उभे आहेत, उभे राहणारे लोक काय सांगतात, तुम्ही जाऊ नका, पण हे जातात आणि त्यांची गाडी त्या पाण्यामध्ये वाहायला लागते, तरी उभे राहिलेले काही लोक धावत पळत जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे जे सामाजिक कौशल्य आहे की आमचं त्यांनी ऐकलं नाही, आता ते संकटात आहेत, तरी सुद्धा नाही ऐकलं, जाऊ दे आपण मदत करून पाहू, आहे की नाही, आपण त्यांना वाचवण्याचा
प्रयत्न करू, त्या संकटातून बाहेर काढू. आणि मग अशी समाजामध्ये किंवा आपला जर आपण इतिहास वाचला, आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत, त्यांचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये काय होते, एक सामाजिक बुद्धिमत्ता होती, एक कौशल्य त्यांच्यामध्ये होतं आणि ते कौशल्य त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते यशस्वी होऊ शकले. म्हणजे मगाच जे आपलं वाक्य होतं की सामाजिक बुद्धिमत्ता ही जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे किंवा ते यशस्वी सर्व पैलूमध्ये यशस्वी होणं हे सामाजिक बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता सर्व जीवनातील सर्व पैलूमध्ये यशस्वी होण्यात मदत करते. कोणाला? प्रत्येकाला मदत करते. मग तुमचा प्रत्येक प्रसंगी तुमचा त्या प्रसंगाकडे, त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ठीक आहे नाही, तुम्ही त्या प्रसंगामध्ये किंवा त्या घटनेमध्ये मदत करता की नाही, का किंवा पाहून निघून जाता, अशा प्रकारची जी बुद्धिमत्ता आहे ती सामाजिक बुद्धिमत्ता आहे. आणि मग या सामाजिक बुद्धिमत्तेबद्दल एक एक पत्रिकेमध्ये हमखास असतो, हमखास गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. याच्यासाठी काही पाठांतर करावं लागत नाही, काही सूत्र ध्यानात ठेवावं लागत नाही. बरोबर, एखादं प्रश्न सोडवावा म्हणजे गुणाकार भागाकार त्या अशा प्रकारच्या कृती त्याच्यामध्ये कराव्या लागत नाही. फक्त वाचायचंय, त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतात, कोणती कृती अयोग्य आहे किंवा कोणती कृती योग्य या प्रसंगामध्ये आहे हे आपल्याला ठरवायचं असतं. म्हणजे तसं पाहिलं तर हा जो घटक आहे तो खूप प्रश्न सोडवण्यापेक्षा या घटकावरचे आपण त्या प्रसंगी कसे वागणार आहोत किंवा एखाद्याने काय कृती केली पाहिजे, आहे की नाही, त्याने एखाद्या घटनेच्या वेळी किंवा एखाद्या प्रसंगी नेमकं काय करणं योग्य आहे आणि नेमकं काय न करणं अयोग्य आहे याचा विचार याच्यामध्ये केला जातो. म्हणून असं म्हटलं जातं की सामाजिक जीवनातील सर्व पैलूमध्ये यशस्वी होण्यात सामाजिक बुद्धिमत्ता मदत करत असते. मानवी वर्तनाचे निरीक्षण पहा. मानवी वर्तनाचं निरीक्षण म्हणजे एखाद्या प्रसंगी मी मगाशी सांगितलं की एखादा व्यक्ती, एखादा मनुष्य काय वागतोय, कसं वागतोय आणि हे चुकीचं आहे की बरोबर आहे याचं निरीक्षण, वर्तनाचं म्हणजे वागण्याचं निरीक्षण या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये केलेलं असतं. आणि मग एखाद्या विशिष्ट प्रसंगी आपण म्हणत असतो की नाही त्याने ते तसं करायला नको होतं, असं बोलायला नको होतं, बरोबर, म्हणजे ते निरीक्षण आपण करतो. आणि ते निरीक्षण करत असताना योग्य निरीक्षण आपण केलं पाहिजे. म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता हे एक मानवी वर्तनाचं निरीक्षण आहे. त्यानंतर सामाजिक परिस्थितीतील निर्णय हा एक मुद्दा आहे पहा. सामाजिक परिस्थिती, समाजामध्ये जेव्हा वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते पहा, म्हणजे कधी कधी भांडण होतं, मारामाऱ्या होतात किंवा वाद होतात, अशा प्रकारचे प्रसंग येतात. मग ती जी सामाजिक परिस्थिती असते त्या सामाजिक परिस्थितीमध्ये कोणते निर्णय योग्य आहेत, कोणते निर्णय योग्य असू शकतात, कोणते निर्णय योग्य असतील किंवा कोणते निर्णय अयोग्य ठरतील, ही एखादी कृती केल्यानंतर काय चुकीचं घडेल या बाबतीत जे निर्णय असतात ते सामाजिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतात. आणि तशा प्रकारचा योग्य असा निर्णय घेणारी व्यक्ती आयुष्यामध्ये किंवा त्या निदान त्या प्रसंगामध्ये तरी बरोबर ठरते किंवा यशस्वी ठरत असते. विविध सामाजिक प्रसंग, आपण आयुष्य जगत असताना वेगवेगळे प्रसंग आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असतात किंवा समाजामध्ये वेगवेगळे प्रसंग निर्माण होत असतात. एखादा अपघात होतो, कुठेतरी पूर येतो, भरपूर पाऊस पडत असल्यामुळे एखाद्याचं घराची भिंत पडते किंवा काही व्यक्तींच्या घरामध्ये पाणी शिरलेलं असू शकतं, किंवा रस्त्यावर एखादा अपघात घडलेला असू शकतो, आहे की नाही. आणि मग अशा प्रसंगी म्हणजे समाजामध्ये घडणारा कोणताही प्रसंग असेल, मग तो चांगला असेल किंवा
दुःखदायक असेल, त्रासदायक होणारा असेल, तर अशा प्रसंगी आपली कोणती कृती योग्य ठरते हे तपासण्याची एक कसोटी आपण म्हणू ती आहे सामाजिक बुद्धिमत्ता. पुढे जाऊया. मग सामाजिक प्रसंग कोणते आहेत? आता पहिला प्रसंग या ठिकाणी आहे सहल. सहल तुम्हाला सगळ्यांना सहलीला जायला आवडतं हे की नाही? किंवा छोटीशी सहल कधी कधी काढली जाते एखाद्या दिवशी शाळेमधून, ज्याला आपण वनभोजन म्हणूया, किंवा एखाद्या ठिकाणाला भेट दिलेली असते, किंवा एखादी सहल एखाद्या आपण किल्ल्यावर जातो, एखादं मंदिरामध्ये जातो, किंवा एखाद्या बागेमध्ये जातो, एखाद्या समाधी स्थळावर जातो आपण. आणि मग त्या ठिकाणी त्या सहलीच्या वेळी आपली कोणती कृती योग्य आहे अयोग्य आहे? बरोबर, बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे की तुम्ही किल्ल्यावर भेट देण्यासाठी गेलेला आहात आणि मग तुम्ही तिथल्या भिंतीवर तुमचं नाव लिहिणं योग्य आहे का अयोग्य आहे, है की नाही? किंवा सहलीला गेल्यानंतर कोणती कृती अयोग्य ठरते, मग तिथं ऑप्शन दिलेला असतात. आता आपण ते प्रश्नाचा थोडासा विचार बाजूला ठेवू. मग सहलीला एखाद्या किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्ही जर तिथल्या भिंती बघितल्या, है की नाही, त्या भिंतीवर आपल्या मित्रांची मैत्रिणींची अशी नावं टाकायच्यात, काही काही पूर्ण नावं टाकतात, मोबाईल नंबर टाकतात, आणि जे चांगलं दिसत असतं ते खराब करून टाकतात, विद्रूप करून टाकतात. एखाद्या बागेत सहलीला गेलेलो आहे, गार्डन मध्ये खूप सुंदर अशी फुलांची झाडं आहेत, रंगीबेरंगी फुलं त्या ठिकाणी आहेत, किंवा तिथं भरपूर स्वच्छता आहे, बरोबर. आणि मग अशा प्रसंगी आपलं वागणं कसं योग्य ठरेल याचा विचार त्या प्रसंगामध्ये केला पाहिजे. बऱ्याचदा आपण सहलीला गेल्यानंतर एखादी लेणी पाहायला आपण गेलेलो आहोत, किंवा एखाद्या किल्ल्यावर आपण गेलेलो आहोत, आणि त्यावेळेस आपल्याला एक मस्ती असते आहे की नाही, आपण एक थोडस हसणं खिदळणं चालू असतं, आपल्याला भूक पण लागते, आणि तिथं येणारे जर काही व्यक्ती असतात पहा, मोठ्या व्यक्ती, तर त्यांच्याकडं पाहिलं तर ते म्हणजे आपल्या लक्षात येतं की ते आपल्या भारतातले नाहीत, ते परदेशातले आहेत. आणि मग हे लोक ज्यावेळेस आपणही जेवायला बसतो किंवा तेही काहीतरी खातात, त्यावेळेस त्यांचे जे आपण जेवण झाल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर कागद असतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात, तर ह्या व्यक्ती काय करतात, त्यांच्या खिशामध्ये किंवा बॅगमध्ये साईडला एखादा पॉकेट असतं त्याच्यामध्ये ते ठेवतात. आणि आपण ज्यावेळेस जेवण करून उठतो, आहे की नाही, आपलं खायचं होतं, त्यावेळेस मागं वळून जर बघितलं तर सगळे अन्नाचे तुकडे, कण काहीतरी पडलेलं असतं, ते कागद पण तिथेच असतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या पण तिथेच असतात, है की नाही, आणि आपण लगेच निघून जातो. मग अशा प्रसंगी हे वागणं, ही कृती अयोग्य ठरते, ते समजलं पाहिजे. सहलीच्या प्रसंगी किंवा सहलीमध्ये आपण गेलेलो आहोत, आणि मग आपल्या बरोबर असणाऱ्या मुलांशी वाद करणं, भांडण करणं, है की नाही, प्रसंगी कधी कधी मुलं एकमेकांना शिव्या सुद्धा देतात, आणि मग शिक्षकांना सांगावं लागतं की अरे आपण सहलीला आलो, है की नाही, हे शिव्या देणं योग्य आहे, भांडण करणं योग्य आहे, एकमेकांना ढकलणं योग्य आहे. जिथं जिथं सहलीच्या प्रसंगी आपण जाणार आहोत तिथं तिथं आपल्या ज्या योग्य कृती आहेत, है की नाही, अयोग्य, है की नाही, एकमेकांना ढकलतो आपण, आरडाओरडा करतो, है की नाही, म्हणजे शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना आपण ऐकत नाही. मग ती जी सामाजिक आपली त्या ठिकाणची जी कृती आहे त्या प्रसंगाची, ती तुमची अयोग्य ठरते. आणि मग योग्य कृती काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडून कुठल्याही ठिकाणी आपण सहलीला गेल्यानंतर पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही घाण होणार नाही. आपल्याजवळ असलेला कचरा, आपल्याजवळ निर्माण होणारा कचरा आपण त्या ठिकाणी न टाकता आपल्याच बॅगमध्ये व्यवस्थित ठेवू, आणि जिथं आपल्याला कचऱ्याची जागा दिसेल किंवा कचरा कुंडी दिसते त्या ठिकाणी आपण तो कचरा नेऊन टाकला पाहिजे. म्हणजे सहलीच्या प्रसंगी अनेक बाबींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, आहे की नाही, अनेक योग्य अयोग्य कृती आपल्याला ठरवाव्या लागतात किंवा त्यानुसार वागावं लागतं. दुसरं आहे सण. पहा, वेगवेगळे सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षामध्ये प्रत्येक महिन्यात एखादा तरी सण असतो, कधी कधी जास्त पण असतात. मग त्या सणाच्या प्रसंगी
आपण कसं वागत आहोत. कारण काही काही सण असे असतात की घरात साजरे करायचे असतात, काही बाहेर साजरे करायचे असतात, आहे की नाही. आता सण, आता नवरात्र चालू आहे, दांडियाचा खेळ चालू म्हणजे दांडिया दररोज जे आता असतात बऱ्याच ठिकाणी. मग त्या प्रसंगी कोणतं वागणं उचित ठरेल, किंवा वेगवेगळे समारंभ असतात बा, म्हणजे उद्घाटनाचा कार्यक्रम असतो, बक्षीस वितरण असतं, अ, आणखी एखादा आनंदाचा काहीतरी वाढदिवस असतो, है की नाही, किंवा एखादा दुःखदायक प्रसंग असतो, आणि मग त्या प्रसंगी आपली कोणती कृती योग्य ठरेल. म्हणजे समारंभामध्ये समजा शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे, कुणीतरी पाहुणे बोलावलेले आहेत, आणि कार्यक्रम सुरू होतो. कार्यक्रम सुरू होईपर्यंत तुमच्यासारखी सगळी मुलं शांत बसलेली असतात. कार्यक्रम सुरू झाला की जे मुख्य प्रमुख पाहुणे असतात ना, ते त्या कार्यक्रमाचं आकर्षण असतात. त्यांच्या हस्ते बक्षीस द्यायचे असतात आणि नंतर ते बोलणार असतात. पण अर्ध्या तासानंतर मुलं काही शांत बसत नाहीत, आणि मग आम्हाला शिक्षकांना रांग तुमच्यामध्ये तिथे यावं लागतं, आणि तुम्हाला 5-5 मिनिटाला सांगावं लागतं का शांत बसा, आता थोडाच वेळ राहिलाय, शांत बसा, आता थोडाच वेळ राहिलाय. परंतु तुम्ही काही शांत बसत नाहीत. शिक्षक थोडे बाजूला गेले का तुमचं एकमेकांना खोड्या करणं किंवा काहीतरी बोलणं सुरू होतं, आणि मग तो कार्यक्रम चांगला होत नाही. आणि मग कुणीतरी सांगतं की अरे मुलांना शांत बसा, हात वर करा, हात खाली घ्या, आहे की नाही, आणि मग तुम्ही शांत बसता. म्हणजे त्या प्रसंगातली ती कृती तुमची अयोग्य आहे की योग्य आहे, योग्य कृती आपण केली पाहिजे हे समजणं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. त्यानंतर श्रमदान. आता श्रमदान हा एक विषय आहे. बऱ्याचदा गावामध्ये बरीच कामं लोक एकत्र येऊन करतात, आहे की नाही. कोणताही मोबदला न घेता किंवा पैसे न घेता काम गावासाठी किंवा शाळेसाठी काम करण्यासाठी एकत्र येतात. त्या ठिकाणी सर्वजण काम करतात, आणि सगळेजण काहीतरी काम करत असताना आपण मात्र बसून राहणं, किंवा गप्पा मारत उभं राहणं, है की नाही, आणि काम करणारा विषयी काहीतरी बोलणं, हे अयोग्य ठरतं. मग त्यावेळेस योग्य कृती कोणती असेल की सर्वांबरोबर त्या कामामध्ये सहभागी होणं, ही योग्य कृती ठरेल. त्या ठिकाणी ती योग्य कृती आपल्याला करता आली पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे रांगेतील शिस्त पालन. आता रांगेत आपण बऱ्याचदा उभे राहतो, बरोबर. शाळेमध्ये रांगा कराव्या लागतात, परिपथाला रांगा कराव्या लागतात, किंवा प्रभात फेरी काढायची असेल तर तिथं पण रांग असते. मग ह्या रांगेमध्ये जी शिस्त असते, म्हणजे एका जागेवर उभं राहायचं असेल तर ते एक शिस्त काय, तुम्ही शांतपणे उभं राहायला पाहिजे, बरोबर. पण बऱ्याचदा काय होतं, रांगेमध्ये उभे असले का मागच्या पुढच्या मुलाला मागून काहीतरी हात लावायचा, आहे की नाही, एखादा चिमटा घेऊन बघायचा, आणि मग तो मागं पाहणार, मग दोघात वाद होणार, ती शिस्त राहत नाही. मग शाळेमध्ये रांगेत उभा असतो, किंवा एखाद्या तुम्ही सहलीला गेला, तिथे तुम्हाला काहीतरी प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय पाहायचं आहे, तिथं पण रांगेत सोडलं जातं. मग त्या रांगेमध्ये जी शिस्त तुम्हाला पालन करायची आहे, बरोबर, ती एक सामाजिक बुद्धिमत्तेचं कौशल्य तुमच्यामध्ये किती आहे ते दाखवते. पुढचं आहे वर्गातील शिस्त पालन. वर्गामध्ये गेल्यानंतर शिक्षक येईपर्यंत तुमची जी शिस्त असते, आहे की नाही, ती खूप महत्वाची आहे, बरोबर. आता सर नाहीत, आणि मग कोणीतरी दरवाजामध्ये येऊन डोकतं, इकडं पाहायचं, पडवीमध्ये तिकडं पाहायचं, दंगा चालू असतो, आहे की नाही. अगदी हुशार मुलं सुद्धा वर्गामध्ये शिस्त पाळताना दिसत नाहीत, किंवा वह्यांची पानं फाडायची, कोरी पानं, बरोबर. मग त्याचं काहीतरी बनवायचं, विमानं बनवायची, ते उडवत बसायचं, आहे की नाही. मग हे वर्गामध्ये शिस्त आहे का? नाही. किंवा बऱ्याचदा काय होतं, थोडा वेळ झाला की कोणाला तरी जावं लागतं, मग त्याच्याबरोबर त्याचे 4 मित्र लगेच निघतात की आम्ही पण जाऊ का, आहे की नाही. मग ही वर्गामध्ये शिस्त आहे का? नाही. मग त्या वर्गातल्या शिस्तीचं पालन सर्वांकडून झालं पाहिजे, ही एक सामाजिक बुद्धिमत्ता आहे. म्हणजे हे जे प्रसंग आहेत सण समारंभ, श्रमदान, रांगेतील शिस्तपालन, वर्गातील शिस्तपालन. आता रांगेतील शिस्तपालनामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी रांगा असतात. म्हणजे एखादी वस्तू घेण्यासाठी एखाद्या दुकानामध्ये सुद्धा रांग लागलेली असू शकते, किंवा तुम्हाला
एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनाला गेले, एखाद्या प्रार्थना स्थळावर गेलेला आहात आणि त्या ठिकाणी रांगेत सोडलं जाते, तिथं पण शिस्त असली पाहिजे. नाहीतर मग रांग सुरू आहे आणि आपल्याला असं वाटतं की नाही नाही आपल्याला घाई आहे, आपण थेट पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, बाकीचे लोक ओरडतात आहे की नाही, आम्ही रांगेत कशासाठी थांबलोय म्हणतात आहे की नाही. त्या ठिकाणी आपण शिस्त पाळणं गरजेचं आहे. पुढं पाहूया, आणखी कुठं असलं पाहिजे बा सामाजिक बुद्धिमत्ता. पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन. मग अशी मी सांगितलं सहलीला गेल्यानंतर एखादा किल्ला आपण पाहतो आहे की नाही, किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ आहे, ते पुरातन आहे, पाहण्यासारखं आहे, आणि मग त्यामध्ये त्या वास्तूंचं जतन, वास्तू म्हणजे तिथं एखादं गड किल्ला आहे किंवा त्या किल्ल्याचा एखादा भाग आहे, तिथला बुरुज असेल किंवा तिथलं आतमधलं म्हणजे त्या काळातल्या त्या लोकांचं बसण्याची किंवा तिथं दरबार भरत असतील, अशा अनेक किल्ल्यामध्ये अनेक गोष्टी असतात. मग त्या ज्या वास्तू आहेत त्यांचं जतन आपल्याला करता आलं पाहिजे. निदान आपल्याकडून त्या खराब होणार नाहीत, विद्रूप होणार नाहीत याची काळजी ती सुद्धा सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये आहे. त्यांचं जतन आहे आणि संवर्धन आहे, म्हणजे त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग अशा प्रसंगी आपली कोणती कृती योग्य ठरते. म्हणजे आपण जर आता एखाद्या किल्ल्यावर तुम्ही गेलात किंवा एखाद्या राजवाड्यामध्ये जर गेलात, तर त्या ठिकाणी बाहेरून आलेली माणसं बऱ्याचदा आपल्यासोबत आणलेला कचरा त्या ठिकाणी कुठेतरी कडेला टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांनी टाकलेला असतो, आणि ही कृती कशी असते निश्चितच अयोग्य असते. त्याने काय होतं, त्या वास्तूंचं विद्रुपीकरण होतं, त्या खराब होऊन जातात आहे का नाही. आणि मग त्यांचं आपण जतन कसं करू, संवर्धन कसं करू. म्हणजे काही ग्रुप अशा दिसतात पहा, रविवारच्या दिवशी काही माणसं असं गड किल्ल्यावर जातात, सार्वजनिक ठिकाणी असतात, बस स्टँड असेल, ज्या ठिकाणी बाजार भरतो अशी जागा असेल, तर अशा ठिकाणी ते म्हणजे कोणत्याही आपल्याला ह्या काम केल्यावर पैसे मिळतील किंवा आपला कोणी सत्कार करेल याची त्यांना आवश्यकता नसते. ही माणसं त्या ठिकाणचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करतात आहे की नाही, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, बाटल्या असतील गोळा करतात, किंवा एखाद्या ठिकाणी बाजार भरत असेल तर त्या ठिकाणी त्या बाजारातला जो ओला कचरा असतो, भाज्या वगैरे शिल्लक राहिलेल्या असतात किंवा काही खराब असतात, त्याची दस त्यांनी टाकून दिलेला असतो. मग हे गोळा करणारे काही समाजामध्ये व्यक्ती असतात आहे का नाही, त्यांना म्हणजे ते स्वच्छता करायला आवडते. म्हणजे त्या आपण स्वतःला एक असा नियम घालून घेतलेला असतो त्यांनी, की दिवसातून किमान 1 तास मी समाजासाठी काम करेल. मग ते ह्या स्वच्छतेच्या माध्यमातून करत असतात, किंवा आठवड्यातून एक दिवस रविवारी एखाद्या गड किल्ल्यावर जाऊन ते तिथली साफसफाई स्वच्छता करत असतात. आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंनी भरलेले किंवा कागद असतील, आणखी काय त्या पर्यटकांनी नेलेल्या वस्तू असतील आणि तिथे टाकून दिलेल्या असतील, त्याचे म्हणजे अगदी पोतेच्या पोते भरून ते त्या ठिकाणी उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावत असतात. म्हणजे ज्या पुरातन वस्तू आहेत आपल्या, त्यांचं जतन आणि संवर्धन ते सुद्धा यामध्ये येत आहे. नंतर राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान. आता आपलं राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रगीत आहे की नाही, राष्ट्रगीत कोणतं, जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे, बरोबर. मग या राष्ट्रगीताचा सन्मान कसा राखता येईल, की आपण कुठे असलो, ज्या वेळेस कानावर आपल्या राष्ट्रगीताचे शब्द पडतील त्यावेळेस आपण सावधान स्थितीमध्ये उभा असलो पाहिजे, बरोबर. म्हणजे शाळेचा परिपाठ सुरू झालेला आहे, परिपाठामध्ये राष्ट्रगीत सुरू आहे आणि त्याच वेळेस आपण गेटमध्ये आलेलो आहोत शाळेच्या, ते राष्ट्रगीत आपल्याला ऐकायला येते. मग आपली कोणती कृती योग्य आहे, तर आपण आहे त्या ठिकाणी सावधान स्थितीमध्ये राष्ट्रगीत संपेपर्यंत उभं राहायला पाहिजे. बऱ्याचदा मुलं धावत पळत येतात, दप्तर वर्गामध्ये टाकतात, मग त्याचा आवाज होतो. जी मुलं राष्ट्रगीतामध्ये सहभागी आहेत त्यांचंही लक्ष त्याच्याकडे जातं, त्यांची चुळबुळ सुरू होते. मग तो राष्ट्रगीताचा सन्मान राहत नाही, राष्ट्रगीताचा त्या ठिकाणी अपमान होतो असं म्हटलं जातं. म्हणून राष्ट्रगीताचा सन्मान राखणं आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. आपण आहे त्या ठिकाणी सावधान स्थितीमध्ये उभं राहिलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर दुसरा आहे राष्ट्रध्वज. पा आपल्याकडं आपण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या 3 वेळा राष्ट्रध्वज फडकवत असतो आहे की नाही. मग राष्ट्रध्वजाचा
सन्मान होतो का? तर तुम्ही काय करता, दुकानामधून छोटेसे राष्ट्रध्वज विकत घेता आणि ते तुमच्या हातामध्ये असतात, परंतु नंतर 1-2 दिवसांनी ते राष्ट्रध्वज कुठंतरी इकडं तिकडं कचऱ्यामध्ये पडलेले दिसतात. मग ते आपल्या राष्ट्रध्वजाचा तो अपमान असतो, आहे का नाही? म्हणजे एक तर तुम्ही ते राष्ट्रध्वज दुकानातून घेण्याची गरज नाही, नकाच घेऊ. कारण शाळेमध्ये आपल्याकडे मोठा ध्वज फडकवलेला असतो, त्याला आपण वंदन करत असतो, बरोबर. आणि राष्ट्रध्वज म्हणजे काय आहे? तर राष्ट्रध्वज म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी ज्या ज्या व्यक्तींनी बलिदान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी त्याग केलेला आहे, देशासाठी ज्यांनी पूर्ण समर्पण दिलेलं आहे, अशा महापुरुषांचं, अशा व्यक्तींचं प्रतीक म्हणजे राष्ट्रध्वज असतो. म्हणजे आपण राष्ट्रध्वजाचा अपमान करतो म्हणजे ह्या सर्वांचा अपमान करत असतो. म्हणून राष्ट्रध्वज योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे, त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ती एक महत्वाची सामाजिक बुद्धिमत्ता आहे. नंतर आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आपण एक राज्यगीत आहे आपलं, जय जय महाराष्ट्र माझा. मग ते राज्यगीत सुरू असताना सुद्धा राष्ट्रगीतामध्ये राष्ट्रगीत सुरू असताना जसं आपण सावधान स्थितीमध्ये जिथं त्या राष्ट्रगीताचे शब्द कानावर पडते त्या ठिकाणी उभं राहतो, तसं महाराष्ट्र गीत सुरू असताना सुद्धा सावधान स्थितीमध्ये उभं राहणं गरजेचं आहे की नाही? आपण ती कृती त्या ठिकाणी करणं योग्य ठरतं. त्यानंतर स्वच्छता. मगाशीच आपण मुद्दा घेतला, हा स्वच्छता खूप महत्वाचा मुद्दा आहे. समाजामध्ये स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे असं आपण सगळेच म्हणतो. सगळेजण ओरडू सांगतात की या ठिकाणी खूप घाण झालेला आहे, हे स्वच्छ असलं पाहिजे, बस स्टँड स्वच्छ असलं पाहिजे, शाळा स्वच्छ असल्या पाहिजेत, शाळेतली शौचालय स्वच्छ असली पाहिजेत, बाग बगीच्यामध्ये गार्डन मध्ये स्वच्छता राखली गेली पाहिजे, रस्त्याच्या कडेने स्वच्छता असली पाहिजे. दिसते का आपल्याला स्वच्छता? नाही दिसत. सगळ्या रस्त्याच्या कडेने प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या पडलेल्या दिसतात. किंवा तुम्ही जर एसटीने प्रवास करत असाल तर एसटीच्या सीटच्या बाजूला जर पाहिलं तर बरेच लोक थुंकलेले असतात, त्या ठिकाणी ते लाल लाल रंगाचं सगळं ते थुंकलेलं दिसत असतं, बरोबर. किंवा जे सार्वजनिक शौचालय असतील त्या ठिकाणी लोकांनी घाण केलेली असते, त्याचा कोणीही विचार करताना दिसत नाही. म्हणजे स्वच्छता हा खूप महत्वाचा विषय आपल्या समाजामध्ये असला पाहिजे, है की नाही? संत गाडगे बाबांचं उदाहरण जर आपण घेतलं तर गाडगे महाराज काय करायचे, प्रत्येक गावामध्ये जाताना ते त्या काळात ते फिरायचे आणि मग सकाळी सकाळी गावामध्ये जायचे. गावामध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडं एक छोटं फुटलेलं गाडगं असायचं, म्हणून त्यांना गाडगे बाबा म्हणायचे, बरोबर. झाडू असायचा आणि त्या झाडूने ज्या ठिकाणी गावाचा मुख्य भाग आहे तिथून ते झाडायला सुरुवात करायचे. आणि मग गावातले लोक पाहायचे की हा कोण माणूस आलाय आणि हा आमच्या गावामध्ये का झाडूने स्वच्छता करतोय. आणि लोक मग महाराजांना विचारायची की तुम्ही कुठून आलात, नेमकं हे कशासाठी करताय, आम्ही पण तुम्हाला मदत करतो. आणि मग गाडगे महाराजांबरोबर गावातले पण 10-5 माणसं झाडू घमेले टोपल्या घेऊन यायचे आणि तिथला कचरा साफ करायला गाडगे बाबांना मदत करायचे, गाव असं स्वच्छ करून टाकायचे. आणि मग गाडगे महाराज त्यांना सांगायचे की संध्याकाळी एक मोठे महाराज येणार आहेत, त्यांनीच मला पाठवलंय, त्यांचं कीर्तन आपल्या गावामध्ये होणार आहे आणि म्हणून आपण ही साफसफाई करून टाकू, बरोबर. आणि मग ते दिवसभर गावामध्ये साफसफाई करायचे. संध्याकाळी गावातील लोकांची जेवण झाली की बाबांना सुद्धा जे लोक आणून देतील ते ते खायचे आणि आपण सुरू करू म्हणायचे, महाराज येत आहेत आपण सुरू करू, आणि कीर्तन सुरू करायचे, बरोबर. हे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा. म्हणजे दिवसभर गावातली घाण ते स्वच्छ करायचे आणि रात्री संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाण पण ते साफ करायचे, स्वच्छता करायचे. म्हणजे स्वच्छता या ठिकाणी आपली जे भौतिक परिस्थिती आहे त्या ठिकाणची स्वच्छता किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा स्वच्छता असली पाहिजे. मग गाडगे महाराजांचं उदाहरण मी का सांगितलं की त्यांना स्वच्छता खूप आवडायची, बरोबर. ते स्वतः खूप काम करायचे. आजपासून
किंवा आतापासून तुम्ही मी आपण सर्वांनी जर पुन्हा एकदा ठरवलं की माझ्यामुळं घाण होणार नाही याची मी काळजी घेईन, अस्वच्छता होणार नाही याची मी काळजी घेईन, किंवा दुसऱ्यांनी जी केलेली आहे त्यांना समजून सांगेल, आणि ज्या ठिकाणी परिसरात अस्वच्छ दिसेल तिथं मी स्वच्छता करण्याचा स्वतः प्रयत्न करेन. बरोबर. कारण स्वच्छता हा खूप महत्वाचा भाग आपल्या समाजामध्ये अजून म्हणजे जितका रुजायला पाहिजे तितका रुजलेला नाही. आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो आहे की नाही, तसंच आपली शाळा पण स्वच्छ ठेवली पाहिजे, आपलं गाव पण स्वच्छ झालं पाहिजे, आपला देश स्वच्छ झाला पाहिजे आहे की नाही, असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. परंतु जर आपण इकडं तिकडं पाहिलं तर सगळ्या प्रकारची घाण आपल्याला दिसून येते. लोक विचार करत नाहीत आहे की नाही. म्हणजे निश्चितपणे लोकांमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता अजिबात नाही. तुम्ही सुद्धा वर्गामध्ये स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे की नाही. पेन्सिलीचं टोक केलं तुम्ही शार्पनरने, मग त्याचं जे कचरा पडतो तो व्यवस्थित ठेवला पाहिजे आहे की नाही. वहीचे पानं फाडून कागद ग्राउंड मध्ये इतके शाळा सुटल्यानंतर ग्राउंड असं पांढरं शुभ्र दिसतं आहे की नाही. मग ते स्वच्छता आहे का? नाही. बरोबर. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं. मग ही स्वच्छता ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल आहे की नाही. ती एक सामाजिक बाब आहे, आणि मग ते सामाजिक बाबीकडे तुम्ही लहान मुलं किंवा मोठी माणसं कशा प्रकारे पाहतात, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, तो या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये येतो किंवा तपासला जातो. बरोबर. पुढे पाहूया आता. आता थोडासा सराव आपण करूया. पहा, प्रसंग आहे, शेजारच्या आजोबांची औषध आणायचे आहेत, तुम्ही काय कराल? म्हणजे शेजारी एक आजोबा राहायला आहेत, ते आजारी आहेत, त्यांची औषधं मेडिकल मधून जाऊन आणायची आहे, औषधाच्या दुकानामधून जाऊन आणायची आहेत, तुम्ही काय कराल? पहिला पर्याय दिलाय मला वेळ नाही असं सांगणार, दुसरा दिलाय मित्रांबरोबर खेळायला निघून जाणार, तिसरा पर्याय औषध आणून देणार, आणि चौथा आजोबांनाच आणायला सांगणार. पहिला पर्याय काय? मला वेळ नाही, नाही मी नाही आणणार असं आपण म्हणतो. मोठ्या माणसांनी घरी किंवा शेजारी कोणी काम सांगितलं तर काय म्हणतो आपण? नाही, आपण करत नाही. म्हणजे मला वेळ नाही, मला काम आहेत असं सांगतो. किंवा दुसरं, मित्रांबरोबर लगेच खेळायला निघून जातो, नाही मी नाही, आम्ही खेळायला चाललोय, तुमचे तुम्ही आणा असं आपण त्या ठिकाणी सांगत असतो. तिसरा पर्याय दिलाय औषधं आणून देणार, आणि चौथा आहे आजोबांना, तुम्हीच आणा ना आजोबा, आम्हाला कशाला सांगताय तुमची औषधं आणायला, तुम्हीच आणा असं म्हणतो. या ठिकाणी जो तिसरा पर्याय आहे औषधे आणून देणार, हा त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे बाकीचं मला वेळ नाही किंवा खेळायला निघून जायचं आणि तुम्हीच आणा हे सांगणं चुकीचं आहे, अयोग्य आहे. उलट आजोबा बघू दे तुमच्या औषधांची चिठ्ठी, मी औषधं घेऊन येतो असं म्हणून औषधं आणून देणार, ही कृती तुमची त्या ठिकाणी योग्य ठरणार आहे. बरोबर. म्हणजे केवळ आपल्याला या परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे आहेत म्हणून तिथे योग्य कृतीचं ऑप्शन आपण निवडणार आहोतच. पण समाजामध्ये वावरत असताना सुद्धा अशी मदत, आता हा प्रसंग काय, आजोबा आजारी आहेत, त्यांना मेडिकल मध्ये जाता येत नाही, मग तुम्ही त्यांना मदत करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पुढचा एक प्रश्न पाहूया आपण. पहा, तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर गेली आहे, किल्ला परिसरात तुमची कोणती कृती योग्य ठरेल? मागाशी सांगितलं मी, किल्ल्यावर सहल गेली आणि मग कोणती कृती योग्य ठरेल हे सुद्धा तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे चुकीचं काय आणि बरोबर काय हे समजलं पाहिजे. पहिला मुद्दा आहे भिंतीवर स्वतःचे नाव लिहिणे. पहिला मुद्दा आहे भिंतीवर स्वतःचं नाव लिहिणं. सहलीला गेलोय आहे नाही, घरापासून 200 किलोमीटरवर गेलोय आणि मग तिथं भिंतीवर काहीतरी दगड एखादा घ्यायचा आणि स्वतःचं नाव लिहायचा प्रयत्न करणं. दुसरा पर्याय दिलाय मित्रांसोबत दंगा मस्ती करणे. तिसरा दिलाय तेथील केर कचरा गोळा करणे आणि तेथील वस्तू घरी नेणे. म्हणजे किल्ल्यावर सहल गेलेली आहे आणि मग या 4 कृती ज्या आहेत त्या 4 कृतीपैकी आपली कृती कोणती योग्य ठरणार आहे? भिंतीवर स्वतःचं नाव लिहिणं एकदम चूक आहे.
मित्रांसोबत दंगा मस्ती करणं चुकीचं आहे. आपण सहलीला आलो, किल्ला पाहायला आलो, त्या ठिकाणी आपण निरीक्षण केलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, तेथील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दंगा मस्ती करत बसणं चुकीचं. तेथील वस्तू घरी नेणं, तिथं काहीतरी वस्तू आहेत आणि मग त्या आपल्या बरोबर असलेली पिशवी टाकून घरी घेऊन जाणं हे सुद्धा चुकीचे आहे. मग योग्य कृती कोणती आहे? तर तेथील केर कचरा गोळा करणं. तिथं जर केर कचरा दिसत असेल, बरोबर, आणि तुमच्या सोबत असणाऱ्या शिक्षकांनी किंवा इतरांनी कोणी सांगितलं मुलांना तेवढं उचलता का, तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी असणारा केर कचरा गोळा करायला मदत केली पाहिजे किंवा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे पहा, तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे, तुम्ही स्वतः स्वयंसेवक आहात, तुम्ही कोणती गोष्ट करणार? म्हणजे तुमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणजे काय, तुम्हाला त्या विज्ञान प्रदर्शन 2 दिवस आहे, 3 दिवस आहे, तेवढ्या कालावधीमध्ये तुमच्या शिक्षकांनी तुमची एक टीम बनवलेली असते. म्हणजे तुम्ही स्वयंसेवक असतात आणि तुम्हाला काही कामं अशी वाटून दिलेली असतात. मग त्यावेळेस तुम्हाला काम काहीतरी दिलेलं आहे आणि मग तुमची कृती कोणती योग्य ठरणार आहे? इतरांवर रुबाब गाजवेल, आहे की नाही? आहे की नाही? म्हणजे इतरांवर रुबाब दाखवायचा. दुसरं, इतरत्र भटकत राहील, म्हणजे जे काम दिलंय ते सोडून काय होईल, नुसता इकडं तिकडं फिरत राहील. तिसरा आहे जबाबदारी पार पाडेल, म्हणजे स्वयंसेवकाची जी जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी मी पार पाडेल. आणि चौथा आहे सहकार्यांशी गप्पा मारत बसेल. आपले जे सहकारी आहेत त्यांच्या बरोबर गप्पा मारत बस, सगळे स्वयंसेवक. मग याच्यात ह्या ज्या 4 कृती दिलेल्या आहेत, इतरांवर रुबाब गाजवायचा, इतरत्र भटकत राहायचं, जबाबदारी पार पाडायची, का सहकाऱ्यांशी गप्पा मारत बसायचं, तर या ठिकाणी काय आहे, नेमून दिलेलं काम, सोपवलेली जबाबदारी पार पाडेल ही कृती योग्य ठरणार आहे. बरोबर. पुढचा पाहूया. आणखी एक प्रसंग आहे, गावात शाळेमार्फत स्वच्छता अभियान आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? आहे की नाही? कधी कधी असा असतो उपक्रम आपल्याकडे की गावामध्ये थोडीशी स्वच्छता करायची असते, गावातील काही लोक असतात आणि मग ते शाळेतील मुलांना किंवा शिक्षकांना सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं की आपण आज काय करू, थोडा वेळ तासभर सगळेजण स्वच्छता करू. मग त्यावेळेस कोणती कृती योग्य ठरेल? त्या दिवशी शाळेत जाणार नाही, आदल्या दिवशी समजलंय की उद्या साफसफाई करायची, मग त्या दिवशी शाळेत जाणार नाही, आहे की नाही? नको शाळेत, आज काय साफसफाई आहे, घरीच राहायचं. दुसरा पर्याय आहे आजारी असल्याचं खोटं सांगेल, आहे की नाही? मी आजारी आहे, मला जमणार नाही आणि बसून राहील, किंवा आजारी असल्याचं खोटं सांगून घरीच राहील, शाळेतच जाणार नाही. तिसरं, दुरूनच निरीक्षण करेन, दूर झाडाखाली सावलीला बसून बघेन की काय करतात. आणि चौथा आहे उत्स्फूर्तपणे सहभागी होणार, म्हणजे स्वच्छता अभियान जे शाळेमार्फत राबवलंय त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार, सगळ्यांच्या पुढे असणार. मग या 4 पर्यायाचा जर विचार केला तर एक योग्य कृती लगेच तुमच्या लक्षात येते, म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे समजतं, आहे की नाही? मग तुम्ही काय करणार यापैकी? पहिला पर्याय करणार, दुसरा, तिसरा, चौथा? तर योग्य उत्तर असं आहे उत्स्फूर्तपणे त्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होणार, सगळ्यांच्या पुढे असणार, आहे की नाही? ही कृती तुमची सामाजिक बुद्धिमत्ता किंवा तुमच्यामध्ये सामाजिकतेचे जे कौशल्य आहे ते कौशल्य दाखवते. बरोबर. त्यानंतर पुढचं आहे रेल्वेचे तिकीट काढण्याच्या रांगेत तुम्ही उभे आहात, रांगेत नसलेल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तिकीट काढून देण्यास सांगितले, तुम्ही काय करावं? रेल्वेचं तिकीट काढायचंय, गर्दी आहे, त्या तिकीट खिडकीच्या बाहेर रांग लागलेली आहे आणि त्या रांगेत तुम्ही उभे आहात, मग तुमची रांगेत नसलेल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तिकीट काढून देण्यास सांगितलं तर तुम्ही काय करणार? त्या व्यक्तीच्या अंगावर रागाने ओरडावे, है की नाही? रागाने ओरडायचे. दुसरा पर्याय आहे तुम्ही पण रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे असे समोपचाराने सांगावे.
मी तुमचे तिकीट घेण्यासाठी रांगेत उभा आहे का, असे उद्धटपणे बोलावे. रांगेतील दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्यास सांगावे. रांगेतील शिस्त पालन किंवा रांगेतील कृती. पहिलं आहे व्यक्तीच्या अंगावर रागाने ओरडाने. चालणार नाही, ओरडायचं नाही. तुम्ही पण रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे असे समुपचाराने सांगावे की काका बघा, मला पण रेल्वेने जायचंय, तुम्हाला पण जायचंय, या रांगेतल्या सगळ्यांनाच जायचंय, आहे की नाही. मग आम्ही जसं रांगेत उभा आहोत, ही सगळी माणसं जशी रांगेत उभी आहेत, तसं तुम्ही पण रांगेत उभे राहा आणि तिकीट घ्या. तिसरा मुद्दा आहे, मी तुमची तिकीट घेण्यासाठी रांगेत उभा आहे का, आहे की नाही. मी उभा आहे का तुमच्या तिकिटासाठी उभा आहे का मी रांगेत, हे असं उद्धटपणे बोलावं. आणि चौथा आहे, रांगेतील दुसऱ्या व्यक्तीकडे जाणं सांगा. जा, मी नाही, दुसरं कोणाला तरी सांगा, असं आपण म्हणतो. मग आपण रांगेत उभा आहोत, तो व्यक्ती उशिरा आलेला आहे, त्याला तिकीट घ्यायचं आहे. मग त्याची कृती त्याला समजून सांगितली पाहिजे की बाबा, आम्ही सुद्धा रांगेत उभे आहोत, आम्हाला तिकीट काढायचंय, तुम्ही पण आलात, तुम्हाला तिकीट काढायचंय, मग तुम्ही सुद्धा रांगेतच उभं राहा, असं समोपचाराने सांगावं, शांतपणे सांगावं. अंगावर ओरडायचं नाही. मी तुमचं तिकीट काढायला उभा आहे का असंही म्हणायचं नाही, आहे की नाही. म्हणजे शांतपणे सांगायचं की बघा, सगळेजण रांगेत उभा आहेत, तुम्ही पण रांगेत उभे राहा. बऱ्याच वेळा होतं की नाही असं, म्हणजे रेल्वेच्या तिकिटाच्या बाबतीत नाही तर इतर अनेक ठिकाणी कुणीतरी आपण पुढे रांगेमध्ये जवळ जवळ गेलेलो असतो आणि मग आपलाच ओळखीचा माणूस किंवा आपलाच ओळखीचा मित्र एखादा येतो आणि म्हणतो अरे माझं पण घेते एवढं, आहे की नाही, है ना. म्हणजे तो रांगेत उभं राहणं त्याला आवडत नाही किंवा त्याला ते जमत नाही आणि मग तो दुसऱ्याकडून काम करून घेतो. तर अशा वेळेस सांगितलं पाहिजे की सॉरी, मला माफ करा, सगळेजण रांगेत उभे आहेत, तुम्ही सुद्धा रांगेत उभे राहा आणि तुमचं काय काम आहे ते तुम्ही करून टाका. बरोबर, असं क्रमोपचाराने सांगितलं पाहिजे, शांतपणे सांगितलं पाहिजे. आणि म्हणजे आजचा जो आपला घटक होता सामाजिक बुद्धिमत्ता, समाजामध्ये वावरत असताना, वागत असताना आपली कोणती कृती योग्य ठरेल, आपल्यामध्ये सामाजिकतेची कोणती कौशल्य आपण प्राप्त केलेली आहेत, किंवा एखाद्याचं कोणतं वागणं योग्य आहे अयोग्य आहे, हे समजलं पाहिजे. बरोबर, आपल्याला तरी योग्य वागताच आलं पाहिजे, पण दुसऱ्याची कृती, त्या कृतीचं सुद्धा निरीक्षण, मानवी वर्तनाचं निरीक्षण करता आलं पाहिजे. आणि ते निरीक्षण करून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता तुम्ही प्राप्त केलेली आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे आपल्या इयत्ता 5वीच्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये एक प्रश्न या घटकावर असतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही पाठांतराची गरज नाही, कोणतंही सूत्रपाठ करायची गरज नाही, कोणतंही सूत्र वापरून एखादं उदाहरण सोडवण्याची गरज नाही. तर फक्त केवळ दिलेले 4 पर्याय वाचायचे आहेत आणि त्या 4 पर्यायांमधून योग्य पर्याय निवडायचा सांगितलेला असेल तर तो योग्य पर्याय निवडायचा आहे, अयोग्य पर्याय निवडायचा सांगितलं असेल ते अयोग्य निवडायचं आहे, योग्य कृती निवडायची सांगितली असेल, अयोग्य म्हणजे कधी कधी 4 पैकी 3 कृती योग्य असतात, एक अयोग्य असते, बरोबर, किंवा 4 पैकी एकच अयोग्य असते, 3 योग्य असतात. असं त्या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचन केला पाहिजे. एक तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो एकदा दोनदा व्यवस्थित वाचला पाहिजे, त्याचे पर्याय 1-2 वेळा व्यवस्थित वाचून घेतले पाहिजेत आणि मग ठरवलं पाहिजे आपल्याला कोणत्या पर्यायाचा गोल रंगवायचा आहे. बरोबर, ती ती सुद्धा एक बुद्धिमत्ता आहे ना, परीक्षेच्या वेळेची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे आहेत, आपल्याकडे वेळ 90 मिनिटं आहे. म्हणजे एका प्रश्नाला आपण 1 मिनिट आणि काही सेकंद देऊ शकतो. 1 मिनिट 60 सेकंदाचा वेळ जर पकडला तर आपण त्या 90 मिनिटामध्ये
त्या ठिकाणी वर्गामध्ये तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर तुमचं जे वागणं असणार आहे की प्रत्येक प्रश्न वाचणे आणि सोडवणे, मग इकडे तिकडे खिडकीतून बाहेर पडणे, शेजारचा मित्र काय करतोय, कोणते साहेब आले हे पाहणं, हे सुद्धा सामाजिक बुद्धिमत्तेमध्येच ही परीक्षाचा हॉल आहे. म्हणजे अनेक प्रसंग असे आहेत की त्या प्रसंगी तुम्ही कसे वागाल यावरून तुमचं सामाजिक कौशल्य ठरत असतं. एक महत्वाचा पण सोपा आणि सतत विवेक बुद्धीला जागरूक करणारा हा जो घटक होता आजचा सामाजिक बुद्धिमत्ता, त्या घटकावर आपण आज एक तासभर तुम्ही लक्ष देऊन ऐकलेलं आहे किंवा आपण काही प्रश्न सुद्धा सोडवलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा उद्या एक शेवटचा आपला उद्या सप्टेंबर महिन्यातला एक शेवटचा म्हणजे अभ्यासक्रमातला शेवटचा घटक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.